तेजस्विना वदितमस्तु पर्व तिसरे या भागात मी डॉक्टर तेजस्विनी भाले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. यावर्षी आपण भेटत आहोत नवदुर्गांना, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये उत्तुंग असं यश गाठलेलं आहे. तर आज आपली मैत्रीण, आपली नवदुर्गांपैकी एक दुर्गा, हिला आपण भेटत आहोत, सौ मनू भागावकर यांना. नमस्ते मनू, आणि खूप खूप स्वागत तुझं या कार्यक्रमात. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पहिलेच आभार देते की तू तुझ्या वेळ काढून तुझ्या महत्त्वाच्या वेळेत मला वेळ दिलायस आणि आज आपण गप्पा मारायला इथे भेटतोय. मी पण तुझे खूप आभार मानते की मला या पॉडकास्टमध्ये तू आमंत्रित केलंस आणि मला प्रेक्षकांशी आणि तुझ्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार तुझे. थँक्यू. खरंच खूप छान माझे नवरात्रीचे हे दिवस जात आहेत, कारण मी रोज एक एक दुर्गेला भेटतीये, त्यांच्याशी गप्पा मारतीये आणि जाणून घेतेय की त्यांनी सगळ्या त्यांच्या जबाबदाऱ्या कशा पेलल्यात आणि आज त्या आयुष्यात किती सुख आणि समाधान असं दोन्ही गाठलेलं आहे त्यांनी. तर मनूची मी ओळख करून देते. मनू ही एक मॉडेल आहे आणि त्याचबरोबर IT क्षेत्रामध्ये, बरोबर, IT क्षेत्रात टेलिकॉम क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर ट्रेकिंगची खूप आवड आहे आणि अगदी शाळेत असल्यापासून ट्रेकिंग करते, त्यामुळे हेल्थ ओरिएंटेड असंही लाईफ आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी जबाबदारी पाळते ती जबाबदारी तिच्यावर आहे, ती म्हणजे 2 मुलांची आई आहे आणि गृहिणी आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या अशा 4 अँगलनी तिचं हे सगळं कारकीर्द सुरू आहे. तर आपण जाणून घेऊया की जसं मी म्हटलं की आधी नोकरी, शिक्षण, नोकरी, त्यानंतर ट्रेकिंग, त्यानंतर मॉडेलिंग, हे सगळं करतेस. तर वयाच्या विविध टप्प्यामध्ये कदाचित या गोष्टींना वाव मिळाला असेल किंवा आवड असेल आणि त्यावेळेस त्या करायला मिळाल्या आणि हे सगळं करत असताना आज सगळं करतेस. तर हे कशी सुरुवात झाली याची, हे आपल्या मैत्रिणींना सांगतो. नक्कीच. मला हा जो काही माझा प्रवास आहे तो सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आवडेल. नमस्कार, मी मनू. मी मूळची अमरावतीची, विदर्भातली. 12वी नंतर शिक्षणासाठी मी पुण्यात आले. ओके. आणि मध्ये आल्यावर शिक्षण झाल्या लगेचच नोकरी पण लागली छान. अगदी फार काही कष्ट न करता मी याच्यासाठी म्हणेन की पेपरमध्ये जाहिरात वाचली आणि इंटरव्ह्यूला गेले. वॉक इन इंटरव्ह्यू होता आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊनच परत आले. इतकं सहज ते झालेलं होतं म्हणून ते सहज वाटतंय. आणि कॉर्पोरेट क्षेत्राने मला खरंच खूप शिकवलंय. म्हणजे माझा जो व्यक्तिमत्व विकास ओव्हरऑल झालाय, मी म्हणेन तो त्यामध्ये मॅक्झिमम झालाय. म्हणजे मी आधी सुरुवातीला अत्यंत लाजाळू, खूप एकांत आवडणारी, फारशी कोणाशी न बोलणारी, फार मित्रमैत्रिणी नसणारी अशी मुलगी होते. आणि जेव्हा मी पुण्याला शिक्षणासाठी आले तेव्हा हॉस्टेलमध्ये राहताना खूप छान मैत्रिणी मिळाल्या आणि मैत्रीतली गंमत कळली, सगळ्यांमध्ये राहण्याची मजा कळली. मग हॉस्टेलचे ते फार सोनेरी दिवस आम्ही अनुभवले की मस्ती, मजा, अभ्यास तर अर्थात होतातच, त्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. बट हे असे खूप छान सोनेरी दिवस गेले आणि त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये माझी वाटचाल झाली. म्हणजे माझा आणि मॉडेलिंग मी त्याच्यानंतर केलं, तर मॉडेलिंगचा आणि माझा खरं काही मात्र संबंध नव्हता. म्हणजे मी कायमच शाळेपासनं कॉलेजपर्यंत कायमच अशी टॉमबॉईश होते. ओके. बॉयकट, जीन्स, शॉर्ट्स, टी शर्ट्स, हे माझा पेहराव असायचा, वेशभूषा असायची. की त्यामुळे माझ्या हॉस्टेलच्या ज्या एक मावशी होत्या, आजी होत्या तिथे कामाला, त्या कपडे भांडे धुवायच्या, तर त्या मला माझा वाघ म्हणायच्या. वाघ याच्यासाठी की मी खूप अशी मिश्किल, थोडीशी, मग नंतर हॉस्टेलमध्ये आल्यावर बडबडी झालेली, बॉयकट असलेली, कायम असं शॉर्ट्स जीन्समध्ये असणारी, म्हणून मला त्या मुलगी म्हणून ट्रीटच करायच्या नाही, माझा वाघ म्हणायचे. सो तेव्हा जर मला असं कोणी सांगितलं असतं ना की म्हणून तू काही वर्षानंतर मॉडेलिंग करशील वगैरे, तर म्हणजे मीच काय, माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी वेड्यात काढलं असतं त्या माणसाला. त्यामुळे ते कुठेही माझ्यामध्ये असं स्वप्न बघितलं होतं आणि ते पूर्ण झालं वगैरे हे असं काहीही नव्हतं. म्हणजे तिळ मात्र संबंध नाही माझा या क्षेत्राशी. आणि माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते पण खूप उच्च शिक्षित
लोकांचं होतं. माझी आई स्वतः बॉटनीची प्रोफेसर आहे. अरे वा. ती डिरेक्टर म्हणून त्या इन्स्टिट्यूटची रिटायर झाली. माझी मावशी मामी ह्या डॉक्टर आहेत. सो या इतक्या उच्च शिक्षित बायका असून सुद्धा त्या राहणीमान मात्र प्रचंड साधं. हो. त्यामुळे मेकअप किंवा कपड्यांकडे लक्ष द्यायचं असतं हेच कधी डोक्यात नव्हतं. आणि आवड ट्रेकिंगची याची असल्यामुळे मग ते टॉम्बॉईश लुक आणि हे सगळं आलं. सो अचानकपणे वळण येऊन मी या क्षेत्रात आले असं मी म्हणेन मॉडेलिंगमध्ये. म्हणजे तुला माहित नव्हतं की आपल्यामध्ये आपण एक मॉडेल बनू शकतो. पण जसं म्हणतो ना की एक हिरे की पहचान जोहरी को होती है, तसं नक्की कोणाला तरी तुझे लुक्स आवडले असणार आहेत आणि त्यांनी तुला विचारलं असणार की तू आता मॉडेलिंग करणार का. आणि त्यामुळेच या क्षेत्रात. आणि सगळ्यात महत्वाचं की तू ते ऍक्सेप्ट केलंस आणि सुरू केलीस. कारण तुझे फोटो मी बघत असते, फॉलो करते तुला आणि खूप सुंदर फोटो येतात. आणि बघितलं की मलाही असं होतं की अरे खरी इंडियन ब्युटी दिसते म्हणून. अगदी खूपच छान फोटो असतात. मग आता हे सगळं तू सांगतेस की कॉर्पोरेटमध्येही तुझा जॉब झालाय. ऑफकोर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही सगळ्यात महत्वाची. कारण आपण त्याच टप्प्यावर शिकत असतो. आपलं एज्युकेशन, मग नंतर जॉब सगळं सुरू होणं. त्याचबरोबर तू म्हणालीस ट्रेकिंग पण तुझी आवड आहे. म्हणजे आपण मॉडेलिंग बद्दल तर बोलणारच आहोत, पण ट्रेकिंग बद्दलही सांग. कारण सगळ्यात महत्वाचं नुसतं सुंदर बाहेरनं दिसणं आणि आतनंही आपलं फिट असणं. आणि डॉक्टर म्हणून तर आम्ही हेच सांगतो की तुम्ही ऑफकोर्स बाहेरून छान दिसा, पण तुमची आतली ऑर्गन सिस्टीम पण स्ट्रॉंग पाहिजे. तर तुझा ट्रेकिंगचा अनुभव हे ऐकायला आवडेल आम्हाला. नक्कीच. मी युथ हॉस्टेल्स ऑफ इंडिया याची लाईफ मेंबर आहे आणि वयाच्या 14व्या-15व्या वर्षी किंवा त्याच्याही पेक्षा लहान असताना मला वाटतं 12-13व्या वर्षी आईने मला ट्रेकिंगशी इंट्रोड्यूस करून दिलं. शी बिंग अ बॉटनिस्ट, ती तिथल्या फॉरेस्टमध्ये बरंच फॉरेस्ट ऑफिसर्स बरोबर काम करायची आणि त्याच्याबरोबर ट्रेकर्सची टीम पण असायची. तर त्याच्यामुळे तिचा त्या ट्रेकर्सच्या टीमशी संबंध आला आणि तिला वाटलं की मनू तशी खूप इंट्रोवर्ट आहे, सो तिला या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर मिळावं. आणि मी त्याच्यामध्ये गेले तर बळबळच गेले. तेव्हा आईची इच्छा म्हणून गेले. पण नंतर ट्रेकिंग खूप आवडायला लागलं. कारण जो माणूस ना मुळात थोडासा असं काय म्हणून आपल्याला लाजाळू असतो ना, त्याला निसर्ग खूप आवडतो. माझं एक ऑब्झर्वेशन आहे. कनेक्ट पटकन करू शकतो. ती शांतता, ते निसर्ग सौंदर्य खूप भावतं. आणि अशी माझी ट्रेकिंगची सुरुवात झाली. आणि मी म्हणजे वयाच्या 18व्या-20व्या वर्षापर्यंत मी 8-10 हिमालयन ट्रेक्स पण केले. आणि तिथे लोकल, मी विदर्भातली आहे तर मेळघाटमध्ये लोकल ट्रेक्स मी भरपूर केले. आणि मी आताही करते आहे. म्हणजे मध्ये काही अशी वर्ष गेली की ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये तुम्ही खूप व्यग्र होऊन जाता, व्यस्त होऊन जाता आणि तुम्हाला वेळ मिळत नाही. सो तसाही पिरियड गेला. मुलं लहान होती, सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. पण आता मी परत त्या सगळ्या गोष्टी नव्याने 1-3-4 वर्षापासून सुरू केल्या आणि मी खूप एन्जॉय करते. मी आत्ताच अन्नपूर्णा ट्रेक करून आले, जो नेपाळमधनं सुरू होतो. अन्नपूर्णा बेस कॅम्प केला. सो खूप छान अनुभव होता तो पण. अरे वा. म्हणजे मी आज खरं तर 2 व्यक्तिमत्वांना भेटतीये. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मनू म्हणजे एक मॉडेल होती, पण मनू इज अ ट्रेकर ऑल्सो. आणि एवढं छान हिमालयामध्ये पण ट्रेक करून आली आहेस तर खूपच छान. आणि खरंच जसं म्हणालीस की आयुष्याच्या काही टप्प्यांमध्ये स्त्रीला काही वेळा ब्रेक घ्यावा लागतो, पण तो ब्रेक ती वेगळ्या कारणासाठी युटिलाइज करत असते. म्हणजे असं नाही की तिथे सगळं संपलेलं असतं. नवीन भूमिका असते, आई होते, गृहिणी असते, घरामध्ये सगळ्यांची जबाबदारी सांभाळणं असतं. तेही सगळं तू केलंयस. आणि पण आता हे सगळं करत असताना जसं तू आता म्हणलीस की मी छान हे एन्जॉय करतेय, तर हे एन्जॉय करणं हे तू त्यावेळेस पण म्हणजे 15-20 वर्षापूर्वी पण आणि आज सुद्धा सेम फिलिंग तुझं आहे ना? कारण काय आहे, हा प्रश्न मी का विचारते, कारण बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रियांना वाटतं की अरे मी करिअर सोडलंय, अरे मी मुलांच्या मागे लागते, आता माझं करिअर मी बंद केलं की परत आपलं आर्थिक गाडं थोडं कमी जास्त होईल का. तर अशा वेळेस स्त्रिया थोड्या द्विधा मनस्थितीत असतात की त्यांनी मी एक केलंय ते योग्य केलंय की नाही, आणि केलं असेल तर मलाही शिक्षा मिळाली आहे. तर त्यांना तू काय सांगू इच्छितेस? मी असं म्हणेन की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे चेंजेस येतात, जे बदल येतात, ते तुम्ही ना खूप ग्रेसफुली एम्ब्रेस केले पाहिजे. तर तुम्ही ना खूप काही कमवू शकता, गमवत नाही. म्हणजे मी
जसं मी म्हणलं की माझा ना प्रत्येक टप्प्यावर एक वेगळी मनू मला सुद्धा कळली आहे की मी अत्यंत लाजाळू होते, खूप एकलकोंडी होते. ती मी पुण्यात आल्यावर, हॉस्टेलमध्ये आल्यावर, मित्रमैत्रिणींना भेटल्यावर खूप बदलले. मग त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा होता माझा कॉर्पोरेट चा माझा जो काही प्रवास होता नोकरीमधला, जॉबमधला. मी जवळजवळ 15 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केले, टेलिकॉम क्षेत्रात काम केलं. खूप वेगवेगळ्या 15 वर्षात त्या जबाबदाऱ्या मला हाताळायला मिळाल्या. त्याच्यापैकी एक होती एक रिलेशनशिप बिल्डिंग म्हणून, की ज्याच्यामध्ये माझं खूप दिग्गज कलाकारांशी, IT मधल्या आणि मॅन्युफॅक्चरिंग मधल्या मोठ्या कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी, म्हणजे ज्याला आपण की डिसिजन मेकर्स म्हणतो, त्यांच्याशी माझे रेग्युलर बेसिसवर मीटिंग्स व्हायच्या. त्या सगळ्या याच्यातनं मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे माझं वाचन प्रचंड होतं आधी, लहानपणापासूनच ती आवड आई वडिलांनी खूप रुजवलेली होती. त्याच्यामुळे कोणाशी संवाद साधायला खूप कठीण जायचं नाही. तर कलाकारांशी संवाद साधताना कला, साहित्य या विषयावर आपण बोलू शकतो. मग जेव्हा मला कॉर्पोरेटमध्ये जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत, CEOs आहेत, CFOs आहेत, त्यांच्या बरोबर बोलताना तुम्हाला वेगळे विषय लागतात. बरोबर. सो त्यांच्याबरोबर बोलताना मी मग तेव्हा अभ्यास केला थोडाफार खेळ, राजकारण, जिओपॉलिटिक्स, अर्थकारण, या सगळ्या गोष्टींचा. माझा बेस इकॉनॉमिक्स होता, सायकोलॉजी होता, त्याच्यामुळे मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण होता. आणि मला वाटतं की ह्या सगळ्यामुळे मी ते इंटरेस्ट घेऊन केलं. मला कंटाळवाणं वाटलं नाही ते, की अरे मी आता हे प्रोफाईल हँडल करत होते, मग मी आता हे का करू, मला परत याच्यात अभ्यास करायला लागणार, हे असं कधी वाटलं नाही. सो त्या फ्लो बरोबर गेल्यामुळे ना मला वाटतं त्या गोष्टीमध्ये मला सक्सेस पण फार मिळालं. मग ते कॉर्पोरेट लाईफ असू दे, की ते पुढे जाऊन मॉडेलिंग असू देत, का ते ट्रेकिंग असू देत, मी प्रत्येक गोष्ट, का ती कौटुंबिक जबाबदारी असू देत, मी ती प्रत्येक गोष्ट खूप थरोली एन्जॉय केली. म्हणजे कॉर्पोरेट लाईफमध्ये असताना माझा मोठा मुलगा जेव्हा 1.5-2 वर्षाचा होता, तेव्हा मी लॉंग 2-2.5 वर्षाचा ब्रेक पण घेतला होता. ब्रेक म्हणजे मी जॉब सोडून दिला होता, पुढचा काहीही विचार न करता. तेव्हा ते गरजेचं होतं मला वाटतं. मी त्याला छान 2-2.5 वर्ष दिली. त्याच्यानंतर मला परत त्याच कंपनीने मला परत घेतलं. माझा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता, त्याच्यामुळे मला परत तिथे ऍब्झॉर्ब करण्यात आलं, वेगळ्या जबाबदाऱ्या आल्या. सो मला असं वाटतं प्रत्येक टप्प्यावर तुम्ही जे आहे ते ऍक्सेप्ट करत गेलात आणि त्याच्यामध्ये उत्तम करत गेलात, मेहनत करत गेलात, तर नक्की यश मिळतं. आणि मुलांसाठी जेव्हा मेनली असा ब्रेक घेतला जातो, आता तू म्हटली 2-2.5 वर्षाचा ब्रेक घेतला, हे पहिल्या मुलाच्या वेळेस घेतला, मग दुसऱ्या मुलाच्या वेळेस पण ब्रेक घेतला का मॅनेज झालं सगळं? 2.5-3 वर्षामध्येच दुसरा मुलगा. अच्छा, ओ गुड. सो हे सगळ्यात छान प्लॅन आहे. म्हणजे मी ब्रेक घेतल्यावर मग तो 1-1.5 वर्षाचा झाल्यावर छोटा मग मी जॉईन केलं. ओके, व्हेरी नाईस. त्यामुळे हे 2.5 वर्ष म्हणजे प्रत्येक स्त्रीला हे, आणि खरंच जिला आई पण एन्जॉय करायचंय आणि मुलांना त्यावेळेस आईच गरजेची असते. आणि ठीक आहे, त्यांना काही समजत नसतं, भावना नाही व्यक्त होऊ शकत नाही, रडणं एवढंच माहिती असतं, तेव्हा आई वेळ देतीये. बरोबर. मुलांना कदाचित त्या वयात आईने आपल्याला वेळ दिला हे लक्षातही राहणार नाहीच राहणार, पण आईला लक्षात राहतं. आणि पुढे जाऊन कदाचित ते 2.5 वर्ष आहेत ना, ते खूप जास्त एनर्जी देणारे असतात. आपण फोटो बघतो जुने, तर आपल्याला रिफ्रेश व्हायला होतं की अरे आपण असा वेळ घालवला होता, या बागेत गेलो होतो. म्हणजे ही 2.5 वर्ष खरं ब्रेक आपण करिअर किंवा त्या नोकरीतनं घेतलेला असतो, पण खरी इन्व्हेस्टमेंट असते. ट्रू ट्रू. आणि ही अशीच स्त्रियांनी असा विचार ठेवला तर नक्कीच कोणी प्रेग्नन्सी नको, मुलं नको, किंवा मला ब्रेक नाही घ्यायचा आहे असा विचार नाही करणार. म्हणजे खरंच आज तू पण मला हेच सांगतेस आणि माझे स्वतःचेही हेच विचार आहेत. गेले काही दिवस मी ज्या स्त्रियांशी बोलले, ज्या खरंच त्यांच्या म्हणजे वयाच्या आज 70च्या पण टप्प्यावर आलेल्या आहेत, यशस्वी आहेत, आणि आज त्यांनी मला हेच सांगितलं की मी तेव्हा मुलांसाठी वेळ दिला, ब्रेक तेव्हा घेतला, पण तो मी एन्जॉय केला आणि मला त्याचं कुठेही गिल्ट नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर खूप छान सांगतेस तू हे. आणि आता आपण ट्रेकिंग बद्दल बोललो, तू तुझ्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड पण आहे, आईंनी तुला प्रोत्साहन दिलंय, त्यामुळे तू तुझी हॉबी पण जपू शकलीस. तर आता आपल्याला पुढचंही जाणून घ्यायचंय की मॉडेलिंग करतेस,
तर मॉडेलिंगची तुला ऑफर कशी आली, कोणी तुला बरोबर की असं शोधलंय, तुझा अनुभव त्याच्यातला कसा होता, आणि हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि त्याचबरोबर आता तू 10-15 वर्षापूर्वी मॉडेलिंग सुरू केलंयस, पण आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यामध्ये तुला काय फरक जाणवतोय हेही आम्हाला सांग. नक्की. मॉडेल व्हायचं हे कधीही डोक्यामध्ये नव्हतं. म्हणजे मनू, मॉडेल किंवा इन्फ्लुएन्सर हे बिरुद कधी चिकटलं हे कळलंही नाही, कारण जाणीवपूर्वक प्रयत्नच केला नाही त्याच्यासाठी. असं आपोआप त्या गोष्टी घडत गेल्या म्हणता येईल. सो जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा माझा एक मित्र फोटोग्राफर आहे तो, तर त्यांनी मला अप्रोच केलं की मला असं एक फोटोशूट करायचं आहे, तू करशील का? तर मी त्याला म्हणलं, मला फोटोशूट वगैरे काही जमणार नाही बाबा, कारण मी कधी केलेलं नाही आहे. जसं मी म्हटलं की म्हणजे मी कायमच टॉमबॉयश होते. म्हणजे माझा पेहरावात जे काही चेंज आला होता नोकरी करताना, तो म्हणजे माझा जीन्स आणि टी शर्ट जाऊन माझं फॉर्मल, माझे वेस्टर्न कपडे आलेले होते. फॉर्मल शर्ट आणि ट्राउझर हा माझा पेहराव होता. सो त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ट्रॅडिशनल सूट करायचं आहे. तर म्हटलं ते तर मला अजूनच मला जरा हे वाटलं की आपण करू का नाही ते. बट त्यांनी बरंच परसिस्ट केलं आणि देन अशा माझं आयुष्यातलं पहिलं शूट मी त्याच्याबरोबर केलं. आणि त्या शूटमध्ये इट वॉज माझा आणि मेकअपचा ॲब्सोल्युटली कधीही काही संबंध नव्हता. म्हणजे इतका की मी माझ्या लग्नामध्ये सुद्धा फक्त लिपस्टिक आणि पावडर लावलं होतं, ब्युटिशियन पण बोलवलेली नव्हती, इतका संबंध नव्हता. आणि त्यांनी शूट करायचं म्हटल्यावर अर्थात प्रोफेशनल शूट होतं, त्याच्यामुळे ते सगळं सेटअपच प्रोफेशनल होतं. फोटोग्राफर प्रोफेशनल, मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल, तो अख्खा स्टुडिओचा सेट आणि हे सगळं, म्हणजे तो सगळा काही जमा होता. ते बघून मला थोडंसं दबकायला झालं होतं इनिशियली की आपल्याला झेपेल का नाही मित्रासाठी, हो तर म्हणलंय. बट झालं. म्हणजे तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा असं 2-2.5 तास बसून मेकअप आणि हेअरस्टाईल वगैरे ते सगळं केलं. आणि ते जे फोटोग्राफ्स होते ते एका मॅगझिनला जाणार होते, ज्याच्यामध्ये त्यांना साडी आणि पारंपरिक दागिने वगैरे घालून असे फोटो हवे होते. सो शूट झालं, मस्त झालं, एकदम छान झालं. ही वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी, कारण छान आले फोटोग्राफ्स. आणि मेकअप आर्टिस्ट पण छान, कारण तिचं म्हणणं होतं की तुझा छान फोटोजेनिक चेहरा आहे आणि मला त्याला मेकअप करायला छान वाटतंय वगैरे वगैरे. सो एकूणच छान वाटलं ते. आणि त्या गोष्टीवरनं मात्र माझ्यामध्ये मला जे जाणवलं की बाबा मी साडी, दागिने वगैरे मी व्यवस्थित मेकअप हे कॅरी करू शकते. कारण तोपर्यंत मला असं वाटायचं की मी हे सगळं घालून ना अगदी बावळट दिसेल, कॉन्फिडन्सच नव्हता लिटरली. पण ते छान शूट झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मॅगझिनमध्ये पब्लिश झाले फोटोग्राफ्स, मग मला हळूहळू मॉडेलिंगसाठी विचारणा होऊ लागली. मग काही साड्यांचे ब्रँड्स, दागिन्यांचे ब्रँड्स, हे जे कंपन्यांचे कॉर्पोरेट क्षेत्रातले जे वार्षिक कॅलेंडर्स असतात त्याच्यासाठी मॉडेलिंग. माझे बऱ्याच मॅगझिनच्या कव्हर पेजेसवर पण फोटो आलेत माझे. आणि त्याच्यावर मी एक लेख लिहिला होता की कॉर्पोरेट टू मॉडेलिंग, हा जो माझा काही जो प्रवास होता त्यावर मी लेख लिहिलेला होता. तो माझा बऱ्याच मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला. आणि अशा रीतीने म्हणजे थोडीफार एक मॉडेल म्हणून माझी ओळख हळूहळू जगाला आणि मला स्वतःला सुद्धा झाली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो खरंच की मॉडेलिंग आणि आता इन्फ्लुएन्सर म्हणून, कारण आता हा या सोशल मीडियाच्या जगतामध्ये इन्फ्लुएन्सर आणि या सगळ्या म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात तर असतोच, पण या सोशल मीडियामध्ये पण आता इन्फ्लुएन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तसं तुझं कामही चालू झालंय. आणि ओळख तू म्हणालीस तसं माझी आता अशी ओळख तयार झालेली आहे. तू जे काही केलंस ते तुझा मित्र होता, तुझ्या ओळखीतला माणूस होता, त्यामुळे. आणि ठीक आहे, मॉडेलिंग तुझ्यासाठी नवीन असलं तरी तू मित्र असल्यामुळे तू पटकन विश्वास ठेवून करू शकलीस ते. आजचं चित्र असं आहे की आज खूप सारे मॉडेलिंग, म्हणजे आता जसं पूर्वी की साप्ताहिक सकाळवरती चित्र आलंय. आणि त्याच्यामुळे मला आठवते माझ्या बहिणीने सुद्धा केलं होतं ज्वेलरीसाठी शूट, आणि ओळखीत नव्हतं त्यामुळे आई बाबा हो म्हणाले होते. पण आज असं होतंय की आज आपल्याला ओळख सोशल मीडियातनं जास्त मिळते. पर्सनली असल्यावरती आपण पटकन विश्वास ठेवतो. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांपासनं
आणि खूप सारे तर आता सौंदर्य स्पर्धा, हो हो ब्युटी पेजंट्स एवढे वाढले आहेत. पूर्वी आपल्याला मिस इंडिया हो, आणि तेवढंच मिस माहिती वर्ल्ड होतं. एवढंच माहिती होतं. बरोबर. पण आता असं आहे की सदैव कोण ना कोणतरी अशा स्पर्धा घेत आहेत. मुलं पालक अगदी उत्साहाने त्याच्यात भाग घेत आहेत. पण हे करत असताना सेफ्टी, हो कोणावर मी विश्वास ठेवू, कोणावर नको ठेवू, आणि काय प्रिकॉशन्स मी घेतल्या पाहिजेत. आता मी तुला माझ्याबद्दल एक किस्सा सांगते, मला एकदम आठवला आता. माझा असाच एक रॅन्डम फोटो आपण फेसबुकला तर पटकन टाकतोच, तर मी टाकला होता आणि फक्त सेल्फी नाही, फक्त चेहरा होता. आणि तो फोटो बघितल्यावरती मला फेसबुकवरतीच एकाने विचारलं की तुम्ही मॉडेलिंग करणार का, कारण खरंच तो फोटो छान आला होता आणि अगदी रॅन्डम क्लिक होता. पण मी घाबरले, म्हणलं अरे बापरे, फेसबुकवर ना असं मला कोण विचारतंय की मॉडेलिंग करणार का, आणि काय आपल्या जाणीमानी नाही आपण मॉडेलिंग करायचं. मी डायरेक्ट तो नंबर ब्लॉक केला, कारण मला माहिती नाही तो माणूस की काय आहे. असेल चांगला मोठा व्यक्ती असेल, प्रसिद्ध असेल, फोटोग्राफर असेल, पण मला पर्सनली माहित नाही. मी ब्लॉक केलं, पण ब्लॉक केलं माझ्यासाठी तो तिथे विषय संपला. पण हे असं केलं, पण याच्या जोडीला काय मी पण काळजी घेतली पाहिजे. किंवा आपण फोटो अपलोड करतो, मुलांना कुठे कुठे स्पर्धेला पाठवतो, पण हे सगळं जगत जसं म्हटलं की ग्लॅमर असतं, याच्यामध्ये सावध पण राहिलं पाहिजे. तर यासाठी तू काय सांगशील, म्हणजे आज मुलं आहेत, पालक आहेत, मुली आहेत, तरुण मुली आहेत, त्यांच्यासाठी? नक्कीच, हा म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा तू काढलास आणि जो मला जरूर शेअर करायला आवडेल सगळ्यांबरोबर, किंवा मला सांगायला हे जे नवीन ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये यायचंय. आता मी जे आले होते ते मी वयाच्या अशा टप्प्यावर आले होते की जेव्हा माझं काय म्हणतो आपल्याला बऱ्यापैकी जगाचं एक्सपोजर मिळालेलं होतं. म्हणजे मी ऑलरेडी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते, मी इतक्या विविध लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि चांगल्या वाईटाची जाण मी म्हणेन आपल्याला होते. पण जे अगदी आजकाल तर अगदी 15व्या वर्षी 16व्या वर्षी मुलींना एक्झॅक्टली यायला त्यांना हवं असतं. तर मी म्हणेन की एकतर सोशल मीडियामुळे आता थोडंसं हे ना स्केअरी झालेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन, तुमचे फोटोज कोणाबरोबर शेअर करताय, तुम्ही सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग जरी घेत असेल, आता तर गल्ली बोळांमध्ये त्याचं आहे. जसं तू म्हणली की पूर्वी आपल्याला फक्त मिसेस इंडिया आणि वर्ल्ड एवढंच माहित होतं, पण आता मात्र प्रत्येकच जण आपलं काहीतरी सौंदर्य स्पर्धा सुरू करतं. तर ती जी सौंदर्य स्पर्धा करणारे आयोजक आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती काढा. म्हणजे मी म्हणेन आई वडिलांनी जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे आणि त्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणे महत्वाचं आहे. की मुलांना पाठिंबा द्या, त्यांना नकार देऊ नका, पण सजगपणे मुलांनीही आई वडिलांचं ऐकायला हवं आणि आई वडिलांनीही पाठिंबा द्यायला हवा. म्हणजे ते जे ऑर्गनायझर्स आहेत ते कोण आहे, शूट होत असेल तर तुमचे फोटो कोणाकडे जात आहेत, कारण प्रलोभन शेवटी हे ग्लॅमरस वर्ल्ड आहे. कोणालाही आपल्याला छान मॅगझिनवर यावं, छान टीव्हीवर दिसावं, पडद्यावर दिसावं हे कोणालाही वाटतं, अगदी साहजिक, वयाच्या कुठल्याही टप्प्यात. सो त्याच्यामुळे ना थोडंसं तुम्हाला सजगपणे डोळे उघडे ठेवून, आणि आता सोशल मीडिया आहे तर त्याचा चांगलाही वापर करून घ्या. म्हणजे त्या ऑर्गनायझर्स बद्दल तुम्हाला कदाचित सोशल मीडियावरच माहिती कळेल, तर त्याची थोडं बॅकग्राऊंड चेक करून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करा. आणि प्रलोभनाला बळी पडू नका, कारण अगदी एवढीशी गोष्ट करून तुम्हाला खूप काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. कारण कष्ट हे तुम्हाला कुठले संधी चालून येतील, पण कष्ट, मेहनत, जीवतोड, अपार श्रम तुम्हाला करायचेच आहेत कुठल्याही याच्यामध्ये, तरच तुम्हाला दुसरी संधी चालून येईल. कारण ह्याच्यामध्ये आपण बघतो की यांनी फसवलं, त्यांनी फसवलं, आणि जसं तू म्हटलीस की फेसबुकवरनं मला असं आलं होतं. सो म्हणजे तुझ्या जागी एखादी विषयीतली मुलगी असती तर हुरळून गेली असती. आणि मला हे असे अनुभव आलेले आहेत की ते फोटो बघून दे स्टार्ट चॅटिंग की मग आणि आम्हाला मॉडेलिंगची ऑफर आहे, हे आहे, ते आहे, आणि ते काहीतरी भलत्याच ट्रॅकवर जातं नंतर. सो हे अनुभव म्हणजे कसं आहे ना, चांगले आणि वाईट लोक हे प्रत्येक प्रोफेशन मध्ये असतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही की याच्यात वाईट लोक असतात किंवा असं काही, चांगले वाईट दोन्ही मध्ये असतात. फक्त याच्यामध्ये ते कळून येतं आणि ग्लॅमर असल्यामुळे ट्रॅप करायला खूप लोक असतात, इझिली ट्रॅपेबल असतं हे सगळं. सो त्यामुळे थोडं सजग राहून डोळे उघडे ठेवून बघा आणि निर्णय घ्या. आणि आई वडिलांनी नक्की मुलांना पाठिंबा द्या,
पण बॅकग्राऊंड नीट चेक करा आणि अति ॲम्बिशियस होऊ नका. कारण ती ना कधी कधी अति ॲम्बिशन ना तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या घातक गोष्टीकडे घेऊन जाते. खूप वेळा असंही होऊ शकतं की अरे मला लहानपणी करायला मिळालं नाही, आता संधी मिळाली तर मुलांना पाठवू. एक्झॅक्टली. आई वडिलांचा मॅक्सिमम वेळा असाच माइंडसेट असतो. बरोबर. पण जसं म्हणालीस की बॅकग्राऊंड चेक केली पाहिजे, आयोजक कोण आहेत ते माहिती पाहिजे. आता कसं आहे की स्पॉन्सरर पण असतात, आयोजक पण असतात, घेणारे अजून तिसरेच असतात. खूपच मोठी टीम असते ते. त्यामुळे या सगळ्यांची माहिती घेऊनच करा. आणि लहान मुलांना म्हणजे लहान मुलांचं वय हे वेगळं वयाचं असतं. म्हणजे अगदी आपण बालकलाकार बघितले, पण ते बालकलाकार अगदी सोज्वळ बालकलाकार होते. आजकाल खूप वेगळं चित्र दिसायला मिळतं. सोज्वळ तर त्यांच्यात असतेच, पण असं वाटतं कधी कधी ती कमी केली जाते की काय या सगळ्या गोष्टींमुळे. आणि तरुण मुलींनी किंवा स्त्रियांनी पण खरंच काळजी घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे तू हा मुद्दा जो सांगितलास की बॅकग्राऊंड चेक करा, आपल्याला माणूस ओळखता यायला लागतो सोशल मीडियावर पण सुद्धा, की याच्याशी इंटरॅक्ट करताना मी कुठे कट करायचंय, कुठे थांबवायचंय, हेही महत्वाचं. त्यामुळे खूप छान सांगितलंस हे. आणि आता तुझं अजून सुद्धा हे काम चालूच आहे, मॉडेलिंग आणि हे सगळ्याचं. तर आता काय सांगशील असं मला की मला मॉडेलिंग करायचं असेल तर मी काय करायचं? मॉडेलिंग करायचं असेल तर फक्त सौंदर्य स्पर्धेत भाग घ्या असं नाहीये. कारण बरेच लोकांना असं वाटतं की सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला तर माझं मॉडेलिंग करिअर सुरू होईल, असं अजिबात नाहीये. हां, तिथे तुम्हाला थोडंफार रेकग्निशन मिळेल जर चांगल्या सौंदर्य स्पर्धेत तुम्ही भाग घेतला तर. पण अदरवाईज तुम्ही एखाद्या खूप चांगल्या फोटोग्राफरकडनं तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणेन की तुमच्या पर्सनॅलिटीला जे सूट होतंय ते तुम्ही करा. म्हणजे उगाच बाकी सगळे वेस्टर्न क्लोथ्स घालतात म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये फोटोशूट करायची धडपड करू नका. तुमच्या चेहऱ्याला जर साडी आणि दागिने चांगले दिसत असतील तर तुम्ही ते करा. सो आपली स्वतःची म्हणजे तुम्ही स्वतःला चेंज करून काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व बनवू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाला जे सूट होईल, जे साजेसं असेल ते तुम्ही करा, मग तुम्ही त्यात सक्सेसफुल व्हाल नक्कीच. आणि आता कसं आहे ना, वयाचं बंधन राहिलेलं नाहीये की बाबा तुम्हाला एक 25 पर्यंत 30 पर्यंतच तुम्हाला काही असाइनमेंट्स येतील असं. आता OTT मुळे किंवा या सगळ्या सोशल मीडियामुळे एक तर रीच खूप वाढलेला आहे, तुम्ही पटकन लोकांच्या नजरेत येतात. त्यामुळे असा जर छान प्रोफेशनल फोटो शूट करून घेतला आणि तो सोशल मीडियावर सर्क्युलेट केला तर तुम्हाला नक्कीच आता कितीतरी छोट्या मोठ्या प्रोडक्टसाठी पण मॉडेल्स लागतात. सो ते तुमच्या पर्सनॅलिटीला सुटेबल तुम्ही असाइनमेंट्स नक्कीच करू शकता. करेक्ट. व्हेरी नाईस. छान. मी जसं तू आत्ता सांगितलंस की माहिती असलेले प्लॅटफॉर्म्स, जसं आपल्याला श्रावण क्वीन माहिती आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने, म्हणजे मला आठवतंय ही गोष्ट आहे 2013 सालची, तेव्हा सुपर मॉम ब्युटी कॉन्टेस्ट ठेवली आणि मी त्यात भाग घेतला. आणि मी त्यात फायनलिस्ट पण होते. म्हणजे ते वयाच्या 35व्या वर्षी पण आपण जसं तू म्हणली की आता वयाची काही बंधनं राहिली नाही, आपण कुठल्याही वयात. आणि ती हॉबी म्हणून होतं, म्हणजे माझ्यासाठी एक अनुभव होता, पण छान मिळाला. कारण महाराष्ट्र टाइम्स माहिती होतं, आपण त्याच्यावरती लगेच विश्वासही ठेवू शकतो. आणि खूप छान आमची ती कॉन्टेस्ट झालेली आणि माझ्यासाठी खूप छान, म्हणजे रॅम्प वॉक आणि हे ते असं छान मजा आलेली मला तेव्हा. पण तेच आहे की मला माहिती आहे, मला त्याची माझे घरचे सुद्धा कम्फर्टेबल आहेत की हा भाग घेतला की काही नुकसान होणार नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तू आता जे सांगितलं की छान एक तुमचा पोर्टफोलिओ बनवून घ्या. सो ज्यांना खरंच मॉडेलिंग मध्ये करण्याची इच्छा आहे ते स्वतःचा या दृष्टीने विचार नक्कीच करू शकतील. तर आज आपण खरंच खूप छान गप्पा मारतोय मनूशी. आणि सगळ्यात महत्वाचं तू सांगितलंस तसं की मला माझ्या व्यक्तिमत्वाला काय साजेसं आहे. माझं सौंदर्य तर आहेच आहे, पण त्या जोडीला मी माझं हेल्थ, माझं ट्रेकिंग आणि मी हे कसं मेंटेन ठेवतेय. आणि सगळ्यात महत्वाचं की मी घर, मुलं, हे सगळी जबाबदारी ॲज अ गृहिणी म्हणून आजही करतेच आहे. आणि हे सगळं करत असताना मी हे सगळं एन्जॉय करतेय. मला कुठेही असं नाही की मी कुठलं सोडलंय आणि कुठलं धरलंय. तर हा बॅलन्स राहणं फार गरजेचं आहे. आणि हा बॅलन्स आय एम शुअर हा ना कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे पण येतो. कारण अशी स्टेज होती एक की जेव्हा मी 3-4 गोष्टी एकत्र करत होते,
पण लहानपणापासून असं वाटायचं की माझा एक छोटासा कॅफे असावा. आता का वाटत होतं मला माहिती नाही, पण ते असं वाटत होतं. आणि मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे असेल कदाचित ते. सो मी 2018 मध्ये माझा एक कॅफे ओपन केला. जवळपास 2-2.5 वर्ष तो चालवलो. कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये मात्र तो मी बंद केला. पण त्या काळामध्ये, त्या 2-2.5 वर्षामध्ये माझी जो कॅफे सुरू होता त्या काळामध्ये माझी नोकरी सुरू होती, माझं मॉडेलिंग सुरू होतं आणि कॅफे सुरू होता. सो म्हणजे ती असे काही ते 2-2.5 वर्ष होते की ज्याच्यामध्ये मला लिटरली, मी सकाळी 8ला जे घर सोडायचे ते रात्री 12:30-पाऊणला माझा कॅफे बंद करून मी घरी यायचे. तर त्या काळामध्ये खूप मला सपोर्ट मिळाला माझ्या घरचा. माझा नवरा, माझे आई वडील, माझी मुलं, त्यांनी आई वडिलांनी बऱ्याच लक्ष सांभाळली म्हणता येईल. ते इथेच राहतात, याच बिल्डिंगमध्ये राहतात. सो तो मला एक खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे इवन मी आता जे ट्रेकला गेले होते अन्नपूर्णा बेस कॅम्पला, तेव्हा माझ्या सासूबाई आणि सासरे इथे येऊन राहिले होते, कारण मी ऑलमोस्ट 21-25 दिवस इथे नव्हते. मला वाटतं तुम्ही जेव्हा खूप गोष्टी तुम्हाला करायच्या असतात तेव्हा हा जो सपोर्ट असतो तो खूप महत्वाचा आहे. तो पाठिंबा खूप महत्वाचा आहे. अगदी अगदी खूप छान. म्हणजे तू आता जे सांगतेस त्याच्यावरनं की एक जॉईंट फॅमिली, ठीक आहे, जॉईंट फॅमिली आज एका घरात नाही राहू शकत. पूर्वी राहत होती, वाडा संस्कृती होती, तर पण आज तुम्ही सगळे एका शहरात आहात, एका आता बिल्डिंग मध्ये आहात, हे तर अजून छान आहे. आणि सगळ्यांनी मिळून तुला सपोर्ट केला. म्हणजे आई बाबा आहेत, सासू सासरे आहेत, मिस्टर आहेत, मुलं आहेत, आणि त्यामुळे तू इतका वेळ देऊ शकलीस तुझ्या बाकीच्या हॉबीजला सुद्धा, तुझ्या स्वप्नांना सुद्धा आपण म्हणूया. त्यामुळे खरंच नक्कीच आहे बरोबर की एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा ती सगळं घर सांभाळतच असते, लक्षही देत असते, पण जेव्हा सगळं घरही तिला सपोर्ट करतं, तिला मोटिवेट करतं, तेव्हा ते अजून चांगलं, ती वेगळ्याच उंचीवर जाऊ शकते. अगदी अगदी. कारण स्त्रिया ह्या मुळातच मल्टीटास्कर असतात असं मला स्वतःला वाटतं. अगदी. कारण अगदी साधारण नोकरी करणारी बाई पण 10 गोष्टी सांभाळत असते. तेच काय, घर सांभाळणारी बाई पण अनेक गोष्टी सांभाळत असते. सो त्याच्यामुळे मल्टीटास्किंग आपल्याला नॅचरली येतं. मल्टीटास्किंग, तू मल्टीटास्किंग करते हे सांगायची खरं गरजच नाही करत. आणि ते सगळं सगळ्या जणी हाताळतच असतात. पण जेव्हा स्वप्नही आपण बघतो आणि स्वप्नही आपल्याला पूर्ण करायचे, तेव्हा नक्की स्वतःबरोबर सगळ्या घराची साथ असेल तर स्त्रीला कधी असं वाटत नाही की अरे मी काय माझ्यासाठीच जगतेय का, मला ते गिल्ट घेऊन नाही जगायचंय. मग तेव्हा ती एन्जॉय करते, समाधानी असते आणि नक्कीच मग जास्त यशस्वी होते. खूप छान सांगितलंस तू हे. आणि या सगळ्याबद्दल तुझ्या फॅमिलीलाही माझ्याकडनं शुभेच्छा, तुझ्या आईंना शुभेच्छा, कारण त्यांनी तुला अशा सगळ्या वातावरणात वाढवलंय. त्यांच्यामुळे असे संस्कार आपल्याला मिळतात. सासूबाई पण आहेत, सासरे आहेत, तेही तुला सपोर्ट करतायत. खूप छान आहे हे. आणि नक्कीच आज आपण मनुष्य ज्या काही गप्पा मारल्या त्यातनं ज्या ज्या मुलींना किंवा स्त्रियांना वाटतंय की आपण मॉडेलिंग क्षेत्रात जावं किंवा आपण ट्रेकिंग करावं किंवा स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यावा, त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवतील की कुठेही सगळ्यांच्या एकत्रितपणामुळे मी माझ्यासाठी वेळ काढेन आणि तो मला आनंद देणारा असेल आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला धरून ठेवणारा असेल. तू एवढं सांगतेच आहेस की तू कशा प्रकारे हे सगळं हाताळतेस, पण नक्कीच तुलाही प्रेरणा देणारं कोणतरी असणार आहे, तर त्यांच्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल आज. नक्कीच. माझं प्रेरणास्थान मी म्हणेन माझी आई आहे. ती बाय प्रोफेशन बॉटनिस्ट आहे. इथेनो बॉटनी हा तिचा विषय आहे. त्याच्यात तिने PhD केलं आणि आता रिसर्च पेपर्स तिचे मॅक्झिमम त्याच्यातच आहेत. आणि म्हणजे तिला मी बघितलेलं आहे की करिअर आणि कुटुंब दोन्हीही अगदी व्यवस्थित सांभाळताना, कारण शी बिंग अ बॉटनिस्ट तिचा मॅक्झिमम वेळ हा फील्ड वर्कमध्ये जायचा. सो म्हणजे बरेचदा तर विकेंड्सला, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे पण तिला जावं लागायचं. पण तेवढंच मात्र ती जेव्हा घरात असायची तेव्हा घरच्या सगळ्या जबाबदारीला, म्हणजे मला आठवत तेव्हा तर हॉटेल्स तशी खूप कमी होती, पण प्रत्येक पदार्थ ती आम्हाला करून खाऊ घालायची. म्हणजे अगदी केक्स पासनं बिस्किटांपासनं सगळं काही. सो तिला मी खूप मल्टीटास्किंग करताना बघितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जे स्त्रियांना गिल्ट येतं ना करिअर करताना, ते मला कधी आलं नाही. शी इज द फर्स्ट वुमन टू रिसीव्ह जानकी अम्मल इथेनो बॉटनीचा अवॉर्ड. सो तो तिला मिळालेला आहे काही वर्षांपूर्वी आणि तिचं रिटायरमेंट नंतरही तिचं रिसर्च वर्क थांबलेलं नाहीये.
सो मला वाटतं ती जी ऊर्जा असते, ती प्रेरणा असते, ती मला तिच्याकडनं मिळते. म्हणजे तिने गरज होती तेव्हा माझी मुलंही सांभाळली आहेत, और रादर सांभाळते सुद्धा गरज पडली तर. आणि तिचं रिसर्च वर्क, तिचं करिअरही तेवढंच करते. तर माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी आणि हे की आपण सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं काही करू शकतो. बरोबर. आणि तू म्हणतेस तसं खरंच आहे की तू लहानपणापासून बघितलंय, तुझ्या आईंनी ते केलंय. त्याही तू म्हणतेस त्यांना एवढा भारतातला पहिला अवॉर्ड जो बॉटनीमध्ये मिळतो तो म्हणजे महिला म्हणून मिळालेला आहे. खूपच छान. आणि त्यांच्याकडे बघून तूही शिकलीयस. आणि अशीच पुढे पुढे आपल्याला पिढी घडवायची आहे की तुम्ही सगळं करा, सगळं छान समतोल साधा सगळ्या गोष्टींमध्ये, एन्जॉय पण करा आणि कुठेही मनामध्ये गिल्ट पण येऊ देऊ नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो खूप छान सांगितलंस मनू. आणि शुभेच्छा माझ्यातर्फे तुझ्या आईंना सुद्धा, कारण बॉटनी म्हणजे आमच्या आयुर्वेदाच्या रिलेटेडच आहे की वनस्पती आणि औषधी हे सगळं. आणि नक्कीच मला त्यांनाही भेटायला आवडेल. नक्की. त्यामुळे आपण त्यांची कधीतरी भेट मी घ्यायला नक्की येईल. अगदी अगदी. पण नक्कीच हे मोटिवेटिंग आहे की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊन आपली स्वप्न पूर्ण करणं आणि त्याचबरोबर सगळं घर सांभाळणं हे खूप महत्वाची जबाबदारी तू पाडतेस पार. आणि त्यासाठीच आज नवदुर्गांपैकी एक दुर्गा आपली मनू आहे आणि आपण तिच्याशी गप्पा मारल्यात. सो मनू खूप खूप धन्यवाद तुझे, तू दिलेला वेळ. आणि खूप आभार. मला तुझ्याशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझा हा प्रवास जो काही आहे आयुष्याचा तो मला शेअर करायची संधी मिळाली. खूप धन्यवाद. धन्यवाद.